गणेशोत्सव यंदा सुरळीत पार पाडण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक। यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष नियोजन। अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी गणवेशाविनाच साजरा करणार स्वातंत्र्य दिन। अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेशाचं वाटप नाहीच। मुंबईतील 5 प्रमुख सरकारी रुग्णालयांमध्ये 2574 सीसीटीव्ही कॅमेरे। डॉक्टरांच्या आंदोलनाचा परिणाम, आणखी दक्षता घेणार असल्याचंही आश्वासन। म्हाडाच्या 37.मध्ये आता माजी आमदार आणि खासदारांसाठीही घरं आरक्षित। अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटातनं घरं राखीव ठेवल्यावरून सामान्यांमध्ये नाराजी। पुणे विमानतळाचं जुनं टर्मिनल तब्बल 8 महिने बंद राहणार, तर आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणं सुद्धा नवीन टर्मिनलवरूनच होणार। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आज होणार फैसला। कथित मद्य घोटाळा प्रकरणी सीबीआयच्या अटकेला आव्हान, सुप्रीम कोर्ट आज निर्णय देणार। राज्यातील 6000 किलोमीटर रस्त्यांचं काँक्रिटीकरण होणार। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय, तर प्रकल्प खर्चामध्ये वाढ झाल्यानं टोल वाढीचीही शक्यता। पुण्यातील 5 ऐतिहासिक स्थळं दत्तक देणार। शनिवारवाडा, आगा खान यासह पॅलेस, लोहगड यासह 3 लेण्यांचाही यामध्ये समावेश। पुण्यामध्ये झिकाच्या रुग्णसंख्येत घट, 9 ते 12 ऑगस्ट दरम्यान एकही नव्या रुग्णांची नोंद नाही। पुणेकरांना दिलासा। पूजा खेडकरच्या कुटुंबियांना मोठा दिलासा। कर भरल्यामुळे कंपनीचा लिलाव टळला। 2,87,000 मालमत्ता कर आणि 1,78,000 रुपयांची पाणीपट्टी भरली। विनेश फोगाटलाही तारीख पे तारीखचा करावा लागतोय सामना। आता 16 ऑगस्टला निकालाची अपेक्षा।